एक गांव, ते गांवा भितरी डाक्टरू तेगेले कुटुंबा बरोबरी वास करता आशिल्लो. थोडेची पयलीची कथा आहे. तेका 2-3 चेडा सगल्या वागाची तो शिकयता आसा आनी तेगेले डॉक्टर काम तो करता आसा. तेगेले नांव प्रसिद्ध आशिल्ले. अशानू अनेक लोक तेगेले कडेन येवन तेंगेले आरोग्या बद्दल उपचार घेता उरता आशिल्लेची. तेगेले कडेन औषधांनी घेवन गुणमुख जाता आशिल्लेची. अशीची मस्त्युस्त्युसू चलता उरले. डॉक्टर म्हणल्यानंतर उतर तुमकां 24 तासाची तिनी तेंगेले ग्राहक लोकांक विशेष तसले सहकार दिवचे पडटा, तांकां पळयचे पडटा, तेंगेली काळजी घेवची पडटा. अशें जावं गे न्हू मस्त दिवस तेणें खंयची रज घेवची जाल्लीच ना ताका. तेगेले कामा भितरीची तत्पर जावं वदलो, नांव बरें घेतलें. अशें आसतना तेगेले म्हालगड चल्लो MBBS करून गे न्हू डॉक्टर परिवे घेवन गे न्हू तयार जावन आयलो. तेन्ना पोतू MBBS परिवे घेवन तयार जावन आयले पळयले तेन्ना हे डॉक्टराक खोशी जाले. खोशी जावं गे न्हू 2 दीस पुताक तेगेले बरोबरी आपोवंक गेलो आनी सगळे तेगेले दवाखाने दाखयले. कशें करता म्हण सांगचे सगळे वळख करून दिले थंयचे काम करता लोकां वटूची. 4-5 दीस जाले. तेज नंतर हो डॉक्टर तेगेले पुता सांगता आसा, पळय रे बाबा, केन्ना हांव डॉक्टर शिकून आयलो तेन्ना एक दीस बी विशेश हांव गे न्हू रज घेनासतना म्हाका खंय वचेक जाल्लीच ना मारया. मस्त दिवसान म्हाका आश आशिल्ले फॉरेनाक टूर करून येवका म्हूण. अशें जावं गे न्हू हांव आनी तुगेली अम्मा दोगूय लोक आमी टुरा वताची. तूं मागीर कितें क्लिनीक आसा तूं सांबाळ म्हूण सांगे न्हू पुता जबाबदार दिता. जबाबदार दिंगे न्हू ह्यो बापाय आनी तेगेले बायल अम्मा बाप्पा प्रवासा वताची. पुता संतोश जाता. बाप्पानी इतलो व्हड साम्राज्य करून दवरलां, हॉस्पिटल बांदून दवरलां. आतां म्हाका कितें काम? हांव बरें करून शिकून आयला. रोगी लोकांक सेव करचेची म्हूण सांगे न्हू तत्पर जावन तेगेलें काम करता आसा. 1 म्हयने जाले, 2 म्हयने जाले, 3 म्हयने जाले. 3 म्हयने जाता आसतना तेगेले बापाय आनी आवय विदेशाचे प्रवास करून गे न्हू पुनः गांवां येवन पावलेची. गांवां येवन गे न्हू घरा बेन पावलेची. प्रवासाचे दणीव आशिल्ले तरी थोडे विश्रांती हे घोव बाजून घेतले. गे न्हू थोडेची स्वस्थ चित्त जाल्याची. स्वस्थ चित्त जावं गे न्हू पुता कडेन उलयच्याक बसल्याची. पुता विचारता आसाची, कशें चलता आसा तुगेलो कारभार? कशी तूं मागीर हॉस्पिटल सांबाळटा आसा म्हणून. तेन्ना पुतानी सहजानुची होड्डसके भितरी सांगता आसा, बापा हांव बरें करून सांबाळटा आसा, मस्त बरें करून काम करता आसा. विशेश हांगे न्हू तुवें करूं जालें नाशिल्लें तसलें पुराची हांव काम करून दिता आसा म्हणून. तेन्ना हें व्हड डॉक्टर बापायक अर्थ जालो ना. कितें म्हणटा आस तूं? सोडून सांग गे म्हूण सांगे न्हू पुता सांगता आसा. तेन्ना पूत बापाय सांगता, बापा तुगे कडेन थोडे लोक 15 वर्स न्हू 20 वर्स येता आशिल्ले खंय. तिंकां रोग परिपूर्ण जावन गूण जालो नाशिल्लो खंय. जाल्लेरी तूं केन्ना म्हाका जबाबदार दिवंक गेलो? तसलो सगळे लोकांची हांवें औषधी दिवंक गे न्हू अशी करून दवरली की म्हूण सांगले रे. तांकां सगळे रोगांतनी गुणमुक्ती करून सोडला. तिंका सगळे लोक आरोग्यवंत करून सोडला. तिंका सगळं बरें करून सोडला म्हूण सांगे न्हू. आपणाक व्हड्ड आसती की ते बापाय कडेन सांगचें हें चालू सुरवात केलो.
त्यांना हे व्हड्ड असते की तो बाप ऐकत की डॉक्टर बाप ऐकत की त्यांना अय्यो पुता हे कितकल तुये म्हण बोट धाडून घेत काही त्यांना डॉक्टर पुताक आश्चर्य बापा अशें कितें म्हणटा असं अय्यो पुता हें कितें केलां म्हूण सांगिन हांवें केलें बरें केलें ना बापा तेन्ना हो डॉक्टर सांगता तूं केकलेकची सगळे रोग कमी करचे गुत्त आशिल्ले म्हाका बी गुतना म्हूण केलें तुवें म्हाका बी गुत्त आसले सगळे रोग कमी करचे जर आयलेल्याक सगळे रोग कमी करून हाडले तीन परतून आमचे कडेन येताची आमगेली बिजनेस चलता आमी दुड्ड करूं जाता ना आमी कितें करचे थोडे दीस कमी जावं अशी थोडे औषधीन धांडीचे 1-2 महिने तो उरता आराम उरता आनी परतून 2 महिन्यांत आमचे कडेन येता आनी तशी करचे आमगे बिजनेस बी चलता त्याक बी संतोश येता अशांगे न्हू हांव उठलो का तशी करून हाडलो इतले दीस पर्यंत तशी करून हांवें मस्तीत पयशे कमायलेले ते पयशे निमित्तच रे हांवें तुका MBBS वाजी शिलले ना जे तुका MBBS वाजी शिजत मागीर कणें लक्ष कडेन खर्च करूंक न्हू चिंक परे परे वशी करूंक घेत आशिल्लो त्या दुड्डान तुका वाजी आशिल्लो इतलेच न्ही तुगे 2 भावां बी वाजी शिकोवण विचार केल्ले मागीर सगळे वेव्हार चौपट करून सोडटी वायट करून सोड येता उठलो आराम करूंक न्हू म्हण सांग केन्ना बापायन बोट धाडून घेतलें की तेन्ना हें पुतार तेल खंय ओहो बापाक कमी करूं कळटना म्हणशिल्लें म्हण न्हय मुद्दाम जानूच बाप कमी करतना आशिल्लो कारण बिजनेस चलका म्हणजे सत्य अर्थ जावंक न्हू पूतबेचे कडेन तशी रूढ करून घेतला म्हणजे कथा आयकलतना आमकां कळण येवची सत्य कितें जिवना भितरी आमी कितें डॉक्टर करताची औषधोपचार करताची हुंतो निमित्त आमकां कितें जाता आसा कसले परिणाम मेळटा आसा आमी कितले स्वस्थ जाता आसाची म्हणजे थोडे चिंतन करचे अनिवार्यता आज आमकां सगळ्या लोकांक करे आसो सहजानूची आज आरोग्य सुमन आसतना आमी डॉक्टरान वताची डॉक्टरा कडेन वताची तेंगे कडेन गुळी घेताची औषधोपचार घेताची थोडे दीस आमकां आराम जाता आनी कसली केस सुरू जाता आनी परतून वताची हें कितें कथा आसा ते डॉक्टराल मात्र कथा ओटो डॉक्टर तशें आसा म्हण न्हय ओटो डॉक्टर बी दुड करचे खातीर जेवण करता आसा म्हण न्हय थोडे डॉक्टर बरे आसाचे रोगीक समूच्यान उपचार करताची तिंका परिपूर्ण गुणज्ञान करताची तिंका बरें करताची तिंका आमी शतशः नमन करया जाल्लेरी आजी दुड्ड दीव न्हू शिकूंक गे न्हू व्हडलो हॉस्पिटल खातीर कितें डॉक्टर्स आसाची तिणी कितें करता आसाची तिणी खंय नमनीचे व्यवसाय करता आसाची म्हणजे बदल आमगेले गोर सांगता आशिल्लेची केवळ डॉक्टर माच न्हय रे हें ज्योतिश बी तशी करताची भट्ट बी तशी करताची वकील बी तशी करताची ओटो लोकांच्या जिवनाची शैली तशी जावंक गेला म्हूण खंयचें काम परफेक्ट ज्ञान करतना चिरांनी परतून येवका तेंचे कडेन आनी पांय धरका उडे तेंगेलें जिवन चलका अशें जावंक गे न्हू प्रायः आज काल आमगे खातीर आमी जिवन करता आसा विना मनुष्य स्वस्थ जावका आरोग्यवंत उरका तिगे जीवन बरें जावका म्हणजे उदात्त चिंतने आज आमगे भितर कमी येता गेले तसले विचार करूं गेले री प्रायः आमी कितले आजी स्वस्थान आसाची आमी कितले निरोगी जावन आसाची आमी कितले आरोग्यपूर्ण जावन आसाची म्हणजे विचार करची अनिवार्यता आज आमकां सगळ्याक आसा मनुष्याले शरीर म्हणले नंतर सहजान एका नाना प्रकारचे रोग येताची आमी खावचे आहारा निमित्त आमगेले विचारा निमित्त आमगेले संपर्क दोशा निमित्त प्रायः मनुष्याला कितें शरीर आसा अनेक नमुने रोगा निमित्त ग्रस्त येता वता कितें रोग येताची त्या रोगाक एक परिहार करून घेवका आमी स्वस्थ जावका आरोग्यपूर्ण जावका हें समूह आशिल्ले विशय जाल्ले री आमगे हाती तर असले डॉक्टर हाती तरी आमी तरी मेळ्ळे री आमी परिपूर्ण जावचे स्वस्थपणे कशी आरोग्यवंतपणे कशी जातले आमी म्हणजे तसले एक व्हड विशय प्रश्नार्थक जावन आसा आज आमी पळयताची BP शुगर आज सहजानूची आराम आसा म्हळ्यार मस्त कमी लोक ते BP शुगर आशिल्लो आसा लोक म्हळ्यार मस्त कमी लोक बाकी लोकांक BP शुगराची जास्त येता गेल्लो आसा हें केन्ना तरी कमी जालें आयकलां तुमी डॉक्टरान औषध घेवंक न्हू परिपूर्ण कमी जालें BP शुगर कांय ना हेका म्हण आयकलां तुमी ना जावचें ना ते
दिवसाची एक गोळी घेऊचेच. बीबी बद्दल एक गोळी घेऊ का, शुगरा बद्दल एक गोळी घेऊ का, थोडे जास्त उरले 2-2 गोळी घेऊ का, आणि जास्त उरले 3-3 गोळी घेवचेच. म्हळ्यार 24 तासा बद्दल मात्र आमकां एक रक्षण मेळटा ना. हा संपूर्ण आमी गुणमुख जाले म्हणजे खंय आसा, संपूर्ण आमी स्वस्थ जाले म्हणजे खंय आसा, आमी आरोग्यपूर्ण जाले म्हणजे खंय आसा. कसले चलता आसा, खंड म्हणी माफिया चलता आसा. आमी आयकलेले गोळी फॅक्टरी लोक तांकां विशेष न्हू व्यवस्था करताची, पयशे दिताची, तेणी दिवसाची सबस्क्रिप्शन बरोवन दिताची, त्या दिवसा घेवं तशी व्यवस्था करताची. 1-2-3 म्हयने तरी एक गोळी तरी तुमी कंटिन्यू घेतले म्हणजे जालें जीवमान पर्यंत तुमी घेता उरता तसले व्यवस्था निर्माण करताची. म्हणजे सहजानुची आमकां सगळो गुत्त आशिल्लीची जाल्यार इतलो गुत्तुरले बी आमी कितें तरी करूं जाता. आमचे कडेन डॉक्टरान वतनाशी उरोवं जाता ना. कारण कितें आमकां शरीर भितर रोग येता आसाची, आमी अस्वस्थ येता आसाची, आमी सहजानुची रोगग्रस्त येता आसाची. म्हणजे दुरंत विशय न्ही हे. प्रायः आमगे कितें आयुर्वेदीक शास्त्र आसा तें शास्त्र केन्ना म्हणटा मनुश्याक रोग गूण करचे मुख्य न्ही, आनी ताका रोग येनाशी करचे मुख्य म्हणून. रोगाक कितें मूल कारण जाल्लें आसा तें काण घालचें मुख्य बीन आहा, रोग कमी करचे मुख्य न्ही. आज कितें आलोपॅथीक ट्रिटमेंट आसा हें कितें करता आसा काम, रोगाचें मूळ काडटा तें रोग मात काण दिता आसा. ताका मागीर गुरून सांगचें सुंदर उदाहरण पळय. विशा फळाचें झाड जाल्लें उरता, विशा फळाचें झाड जाल्लें उरता. मनुश्यांनी तें झाड जेन्ना शेवटी कितें करता, झाड तोगोतून कटकन घालता, झाड नाश करता. जाल्यार आतां डॉक्टर तशें करतना तें झाड नाश करतना तेणी कितें करता ती विशा फळ काण घेवन आतां विशा फळ ना, आतां आराम जालो तुका वच म्हणून आनी 2 म्हयने की 5 म्हयने की 1 वर्स आनी परत विशा फळ दिता की ना तें सेम टू सेम वर्क. म्हळ्यार परिपूर्ण जावन स्वस्थ करतना तिणी मूळ काडटना तिणी फळ मात काण घेवन तूं आराम जालो वच म्हणटाची. आनी 1 वर्सान की 2 वर्सान परत आनी तेंगे कडेन वचचें आमी. आनी जाता न्ही तें फळ झाड आसा म्हणल्यार फळ जाताचीच न्ही विशा फळ. म्हळ्यार परिपूर्ण कमी जाता म्हणजे आमगे आरोग्य स्वस्थ जाता म्हणजे आमी कितलें दुरंत विशय न्ही हें. जाल्यार आयुर्वेदीक शास्त्र कितें करता तेणी सांगचे आयुर्वेदीक शास्त्र प्रकार फळ काडनाका तुमी झाडां काडया म्हणचे. झाडां केन्ना तुमी नाम करताची ताना आनी केन्ना फळ जाताची आनी काही फळ जेवचें काम आसा. फळ जावतना तुमी स्वस्थान उरयता म्हणजे चिंतन आयुर्वेदीक शास्त्र भितरी चरक ऋषी सुश्रुत ऋषी हें उठो आमकां करून सांगता वताची. प्रायशः आज ही आयुर्वेदिकाचें चिंतन आमगे भितर मस्त कमी जाता गेलो आसा. कमी जाता गेलो आसा तातूंत अर्थ तेजे परिणाम ना म्हणणी. मागीर गोरून केन्ना म्हणचे आयुर्वेदीक मनशां लागतना म्हणना रे, लागता रे जाल्यार प्रचार कुतूच जास्त आसा. आलोपथीकाचे प्रचार जास्त आसना वे, तेचे प्रभाव जास्त आसना वे, शिकचे ते न्ही आमी, गुळीचे एडवर्टायजमेंटातून तुचे येत न्ही आमकां. अशा न्हू खंयचे प्रचार जास्त आसा ते आमकां लागलेशें दिसतवी ना. आयुर्वेदीक लागतना म्हणणी आयुर्वेदीक बी लागता, होमिओपॅथीक बी लागता, उठूं लागताचे आमकां. जाल्यार प्रचार खंयचे उरता ते जास्ती लागता आमकां, विश्वास आसता न्ही आमकां. अशा न्हू आज कितें जाता गेला प्रायशः आमगे शरिरा भितरी आज नाना जातीचे रोग रुजीन निर्माण जाता गेल्याची. डॉक्टरान गेल्यार तात्पुरती उपशमन मात मेळटा असो ना आमकां. संपूर्ण शरीर स्वस्थ जाता तसलें एक चिंतन निर्माण जाता गेलेले प्रायशः हें दुरंत विशय. अशें जावंगे न्हू आमी आमगे शरीर स्वस्थ दवरपाचे खातीर थोडे प्रयत्न करचे अवश्य आसा म्हूण सांगे न्हू आमगे म्हालगड लोक केन्ना म्हणटा उरता आशिल्लीची. आमी आमगे शरीर स्वस्थ दवरचे खातीर थोडे प्रयत्न केले पुरो आमी अनेक रोगांतल्यान मुक्त्यान उरयत, आमी आराम जावन उरयत, आमी संतोशान उरयत. थोडे सोडया अचानक त्यान खंय तरी जास्त आयले आसता तेन्ना आमी डॉक्टरा कडेन वचना नाका म्हणटा आमी. जाल्यार सांसन न्हून तुमी डॉक्टरा कडेन आमी वचून धरलेली तेणी तात्पुरती शमन करता बीन पुरा आमकां शरिरा भितर रोगग्रस्त संपूर्ण नाश करतना
पुन्हा आमकां त्रास येता वता म्हण तें सत्य आज आमी अर्चकांक घेवं केला. अशें आमगे न्हू आमगे कितें आयुर्वेदीक शास्त्र आसा तें कितें म्हणटा, मनुश्याक खंयचे रोग येवचे कारण आमगे आयुर्वेद शास्त्रान दिवचें तिन्नी कारण वात पित्त कफ हे तिन्ही नांव उठलो को गुत्त आसा प्रायशः. हे तिन्ना निमित्ताची शरीर बिगडचें. साम्यावस्था प्रकृती ही वात पित्त कफ हें सुमू जावन उरलेली मनुष्य स्वस्थ जावन उरता, निरोगी जावन उरता, आराम जावन उरता. पूण ते भितर एक तरी जास्ती कमी जालें तेन्ना मनुष्य शरीर कितें जाता वता बिगडता वता. वात जास्त जाता गेलेली शुगर सुरवात जावंक गे न्हू, BP जावची धरून गे न्हू, हार्ट अटॅक म्हणटा तसले रोग बी येता. पित्त जास्त जाता गेलेली मनशाक ब्रेन एमरेज चक्कर येवची धरून ब्रेन एमरेज जावचे पर्यंत मनुष्य रोगग्रस्त जाता वता. कफ जास्त जाता गेलेली मनशाक उठच्याक चमकाच्याक जास्त नासता तसली एक स्थिती भितर मनुष्य एकूकण उरता तसली एक स्थिती भितर निर्माण जाता वता. हें कितें तिन्ही रोग आसाची तिन्ही धात आसाची हें कशें उरता मनुष्य शरिरा भितरी समूह जावन उरता, सम प्रमाणा भितर उरता. केन्ना ही तिन्ही धात सम प्रमाणा भितर उरताची तेन्ना मनुश्याला आरोग्य बरें जावन उरता, मनुष्य स्वस्थ जावन उरूंक शकता. अशें जावंक गे न्हू हें कितें वात पित्त कफ आसा तिन्नी सम प्रमाणांत जावन घेवची कशी ची एक व्हड प्रश्न आज आमगे मुखार येवन पावता. हें समूह जावन दवरचे खातीर आमगे म्हालगड लोकांनी सुंदर जाता तसले उपाय आमकां सांगिल्ले आसाची. ते उपायाचे एक उदाहरण हांव तुमगे मुखार दवरचें वता आसाची. जर तुमी ते उपाय करता गेलेरी प्रायः तुमी अनेक कितले आरोग्याची कितें समस्या आसा त्या समस्येतून मुक्ती यावीत, पदे पदे डॉक्टरान कितें वच्चें आसा तितूंतल्यान भायर येवीत आनी स्वस्थजान जीवन करीत. तसले एक सुंदर उपाय सांगता म्हणूची हें चिंतन आज आमी दवर घेतिले. पदे पदे डॉक्टरान वच्चें योग्य न्ही, सनसन काडनाका तरी बी डॉक्टरान वच्चें योग्य न्ही. आमगे हातीकिंत भायर खंयची गेला तेन्ना डॉक्टरान वच्चा ट्रिटमेंट घेया योग्य आसा. जाल्यार आमगेले थोडे इतले कितें शरीर सांबाळचें आसा तें आमी सांबाळून घेवकात न्ही. प्रत्येक तो गुळी घेता बशी न्ही आमी जिवना भितरी. अशें आमगे न्हू प्रायशः सगळे जर सांबाळ काम जालें आसलेली डॉक्टरान केन्ना वच्चें ना म्हण जाल्लें आसलेली ताका एक मात्र उपाय म्हण सांगलेली योग करचें. हें उठलोक साध्य नाशिल्ले विशय अशें आमी तें सांगूं वतना. हें कितें योग करताची चॅक केले निमित्त मनुष्य स्वस्थ जावन वता. तुमी दाखोवंक घेतले योग म्हणटा भितर विशेषण आसन करचें. विशेश हांगे न्हू कूर्मासना सिद्धासना मत्स्यासना पद्मासन घालून बसचें तें योग म्हूण सांगे न्हू. तें शरिराक जावंक तसले एक योग जाल्यार मनशालें शरीर स्वस्थ जावचें आशिल्लें तसले योग म्हळ्यार प्राणायाम. खंयचे मनुश्य दिवसाक 1 तास प्राणायाम करता त्या मनशाक जिवना भितर केन्ना रोग येवच ना हें सत्य. पतंजली महर्शीनी तें सांगिल्लें आसा आमकां. जाल्यार तें कोणाक शक्य आसा आमचे कडेन कोणाक कितलो गुत्त आसा प्राणायाम कशें करता म्हूण कितलो गुत्त आसा. अशें जावंक न्हू प्राय प्राणायाम हांवें तुमकां सांगलेरी ते आज इथे उरता हांगा उरता विशय. ते तुमकां करूं जावच ना म्हाका आसता विशय. अशें न्हू सुलभ जालें तसले वाट आमगेले म्हालगड लोकांक सांगिल्ले आसाचे. सुंदर जालें तसले वाट आमगे म्हालगड लोकांक दिल्ले आसाचे. ते म्हण सांगलेरी मनुश्य कितें वात पित्त कफ आसा हें समूह जावन उरता. तेगे शरीर स्वस्थ जावन उरता जालें आसतरी तेणें सकाळीं उठल तशीची अमृतपान म्हण करता. खंय ताणें उठल तशीची सकाळीं उठल तशी ताणें कितें करता अमृतपान करता म्हणून. स्वामीजी हें खंय मेळटा अमृत सहजान विचारतले तुमी. अमृत शब्दाक उदक म्हण अर्थ याद उरता तुमकां. अमृत शब्दाक अर्थ कितें उदक. मनुश्याक उदक अमृत न्ही वो उदक नाशिल्लें मनुश्य जिवंत उरता ना. ताका अमृतपानाक अर्थ उदक पिवचें म्हणून. सकाळीं उठल तशी टायम उदक पिवप खंय हें काही कठीण काम न्ही. हें अत्यंत सुलभ जालें तसलें काम उठलो लोकांक करता तसलें काम जाल्यार तें उदक कशें उरता तें एक व्हड प्रश्न आसा. उदक थंड उरचें ना, चिल्ड उरचें ना, थंड उरचें ना. थोडें हून करून घेवता बेचक करून घेवता. थोडें जास्ती हून केलें बी कांय तोंदर ना.
ते साखण उठाल तशी आमच्या का अमृतपान उषापान म्हणतात त्या का त्या करका मी अशी आमगे न्हू साखण उठाल तशीची प्रति दिवसाची आम्ही 1 ग्लास ना 2 ग्लास उठ्ठाल तोंडाक उदक पिवचे एक रूढ आमी कळून घेऊ का ते सादा उदाने थोडे हून कळून घेऊ का आता संतोषाल तुमकां सगळ्या लोकांक हें कितें व्हड काम फाल्यां उठ्ठून घे आमचे कणे हिटर उरता चापून घे ना गाटा 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 पिन सोडचे म्हणून इतले का मुख ना ते उदक पिऊ का म्हण सांगले त्या बी हून उरका म्हण सांगले इतले का मुख ना होते काणी उदक कशें पिऊ का ते बी एक नियम आसा याद उर तुमकां उदक पिऊ का उदक पिवची न्ही उदक पिवचे एक नियम आसा कशें पिऊ का उदक सावकाश पिऊ का घोट घोट घेवंक गे न्हू पिऊ का सावकाश पिवचे अर्थात आम्ही कशी हुनून च्या पिता पळया कॉफी पिता पळया तशी सावकाश सावकाश सिप सिप करून सावकाश तोंडा उदक घेऊ का सावकाश तोंडाचे लार कितें उरता लार म्हळ्यार कळटलें तुमकां आमगे शरीर आहार खाल्ले तिमचे खातीर येवचे तसले एक विशेष द्रव्य ते तोंडा भितर लार येता ते थोडे हून रकल्यार मात येता ना येवत ना ते लार येवत ना थोडे हून केल्यार मात उदक लार येता केन्नाचे ते लार समेत आमगे पोटा वचता तें उदक तेन्ना आमी सावकाश उदक सिप सिप करून घेवन घोट घोट घेवन घेवन पिता वताची तोंडाक लार बी पोटा वता ते लार इतलें अद्भुत औषध कितें सांगलें री प्राय हें कितें वात आसा पित्त आसा कफ आसा ते सुमूकून सोडतो ते लार गेल्या पोटाक उदका बरोबर कितें लार वता पळया ते लार मनुष्य शरीर कितें करून सोडता वात पित्त कफ हें सुमूकून सोडता चित्तशक्ती ते लारा भितर आसा ते लार पोटा वच कशें उरलें कितें करता आमी उदक थोडे हुवन करून पिवका आनी सावकाश पिवका गट्ट गट्ट करून पिले रे लार वतना याद उर तुमकां उदक मात पोटा वता उदक पोटा वचचें मुख्य न्ही आमकां तोंडाशी लार कितें का पोटा वचका ते केन्ना पोटा वता तेन्ना मनुष्य शरिरा भितर खंयचे विशम स्थिती उरो पित्त जास्त उरो कफ जास्त उरो वात जास्त उरो ते समप्रमाणाचेर हाडता वता स्वस्थता व्हरता वता मनुष्य शरिराक अशी जावं गे न्हू आमी साखळी उडता तशी अमृतपान करका ते अमृतपान करता आसतना तें उदक हुवन करका हुवन करता आसतना हुवन करून ते सावकाश पिवका गट्ट गट्ट करून पिवची न्ही पटापटा पिवची न्ही सावकाश पिवका आतां संतोश जाले अब्बा एक काम जालें फाल्यां तन करूं जाल्ले रे करया योग्य आसा करया मुद्दाम जाल्यार इतलें कमूक सत नाही आनी एक आसता तें पॉयंट ते कितें सहजानुची हें कितें उशहपान आसा हें करता आसतना आमी सांगले तुमकां साखणेपणाची उदक हुवन करून सावकाशी सिप सिप करून लारा बरोबर तें उदक पिवका म्हणून जाल्ले री पिवकेले एक वेवस्था आसा जाल्यार आज काल आमी पिवकेले वेवस्था कितें राबूंक घेन लॉट हाती घेन थंय हांगा फिरताच एक नमनीची चौकीदार करताची पिता उरताची ते वपत ना आयुर्वेदिक शास्त्र केन्ना याद उरता तुमकां उदक पिवची कितें पद्दत आसा राबून पिवची न्ही म्हणून राबून जर तुमी उदक पिवचे गेलेची हर्निया म्हणजे रोग कितें आसा तुमचो निमित्त आतां याद उरता तुमकां राबून जर उदक पिवची रुढी केले तुमी हर्निया रोग येतात तुमकां अशें राबून केन्ना उदक पिवचें ना आयुर्वेदिक शास्त्र संपूर्ण निशेध करता राबून पिवचें बसून पिवका खुर्ची बसून पिया बेंचा बसून पिया जाल्यार बस्ट आसन बसून पिवचें उदक पिवचें आसन खंयचें उकडी बसून पिवचें याद उरता तुमकां कशें बसून पिवचें उकडी बसून पिवचें उकडी बसून म्हळ्यार रूढ आसा की ना की थोड्या लोकांक गुत्त आसा की ना की बाथमा वचून बसता पळय आमी तशी बसून पिवची ते पद्दत अत्यंत बेस्ट पद्दत जर तुमी उकडी बसून गे न्हू उदक हुवन करून सावकाश पिता वचा 15 दिवसां भितर पळया तुमगेली बॉडी कितले हगोर जाल्ली उरता तुमी कितले स्वस्थ जाल्ली उरताची तुमी कितले जिवना भितर आनंदाचें वातावरण निर्माण करून घेता वताची की म्हणून अशें जावं गे न्हू आमी प्रत्येक हुंतोवपाची डॉक्टरान पांय धरता वचचे डॉक्टर गुळी घेवन तात्पुरते शमन करून घेवचे हें उपाय न्ही आमगे म्हालगड लोकांनी अद्भुत जालें तसलें आमकां चिंतन दिलें आसा त्या म्हळ्यार अमृतपान सकाळीं उठल तशीची तें अमृतपान कशी करची ते आनी एक नियम सांगचे विसरून गेले आमी तोंड धुवचे पयलें करता याद उरता तुमकां ब्रश करून करची न्ही ब्रश करचे पयलेच नंतर तुमी ब्रश करून घेया स्वामीजी
तोंडाक कालचे खालाल कितरी उरता तेवढे पोटा वता तुम्ही खालाल्याची तुमगे पोटा गेल्या कांय जावत ना दुसऱ्या लोक पोटा गेल्या मात विशते ते तुमकां अमृत मागील गुरू केन्ना म्हणटा आशिल्ल्याची तोंडा तरीची आमगे कितें उरताची ते आमगे पोटा गेल्या कांय जावता कारण तो लार लागेल उरत न्ही आमगेले ते आमगे पोटा गेल्या कांय जावत ना जर तुमकां मना आसा रात्री ब्रश करून द्या तुमी कांय तोंद ना जर तुमकां मना आसले री त्रास येता म्हण जाल्लो आसले री रात्री ब्रश करून द्या सकाळी उठाल तशी उठाल तोंडाक पिया नंतर तुम्ही तोंड धुवून घेऊन बाकी काम करून घेया पळया एक 15 दिवस करून पळया तुमगेले दुखी पित्त बोडा उसळी कशी ना जाता वता पर्या थंडी जावचे पर्या गॅस्ट्रीक प्रॉब्लेम जावचे हे कशी कमी जाता वता तुमगेले आरोग्य कितलं हगूर जाता वता हे तुम्ही थोडे दिवसा भितर पळोवचे शकताची अशी जावंक न्हू आमगेले गोरून सांगचे म्हालगो लोकांक सांगचे केन्नाच हिची अमृत पान आमी दिवसा करका म्हणून सकाळी उठल तशीची खून पिवची एक रुडी करून घेवका ते पित्त आसतना हे उठता सगळे नियम उदा होनो उरका उकडे बसून पिवका आनी सावकाश सिप सिप करून पिवका अर्थात तोंडा लारा बरोबर ते उदा वचका जर शक्य असले टायम असले कुची करून पिले आनी बरें एक तोंडाक घोट घेवचे कुची करचे आनी ते पिवचे तेन्ना लार मस्त येता पोटाक तुमी 1 म्हयन्यान जावचे काम 5 दिसांक करून घेता तशें जाता चित्त बरें जाता वता परिणाम तुमचे थोडे लोकांक जावत ना ते जमत ना जाल्यार एक मात्र ते पित्त आसतना मोबायल हाती घेवन मात बसनाकाची ते उठ मोबायला बोर्डान तो ते भितर वचूंक ते मोबायलाचे विशय पोटा वचून सोडटा आनी रोग येता वता थोडे वेळ आराम बसया देवाल नामस्मरण करता बसया बरे विचार करता बसया भगवंता संतोषान तरी रे म्हणटा बसया थोडे वेळ कितले वेळ होता हेका 3 ते 5 मिनटां काम हे याद उरो मस्त वेळा काम न्ही हे जर तुमचे खातीर तुमी 3 ते 5 मिनट काण दवरले री तुमगे जिवना भितरी अर्ध भाग तुमी डॉक्टरा वचचे काम पडतना सान कितें आरोग्य समस्या आसा समस्येतून मुक्त जाता वता तुमी आरोग्यपूर्ण जाता वता तुमी अशी जावंक न्हू प्रायः आज ही कितें कथा सांगिल्ली आसा कोणाक डॉक्टर सौच कथा सांगिल्ली न्ही नाटिंगल कथा सांगिल्ली बी न्ही आज डॉक्टर नाशिल्ले आमी जिवन तोर जावतना ते सद्य गुत्तास आमकां इतलेपण उपकार करता न्ही तिणें आमकां त्या बद्दल आमकां तिका धन्यवाद सांगपाची जाल्ले री सान विशयाक आमी डॉक्टरान वत्ता बसूंक न्हू आमी जीवन व्यर्थ करून घेवची न्ही आमगेलें आरोग्य बरें जावचे बद्दल आमी थोडे कितें तरेची ताका प्रयत्नशील जावका ताका कशेंच असले अद्भुत उपाय म्हूण सांगले री अमृतपान सकाळी खाले पोटाक उशह पान थोडे लोकांक च्या पिवची रूढ उरता बेड टी बेड कॉफी पिवची रूढ आसा ते जर पिवचे म्हण जाल्ले आसतले नंतर पिंगेया तुमी हें उशह पान जाले नंतर एक 20 मिनट सोडून घेवन पिया थोडे लोकांक जावचीच ना आउट गोईंग जावत ना इनकमिंग जालें शेवदलेरी थोडे लोकांक रोडी उरता तांकां आमी कांय करूं जावत ना ते आउट गोईंगा खातीर तुमी नंतर 20 मिनट सोडून पिया जाल्ले री पयलीं उठल तशें हें काम करया आतां तरेची हिटर मेळटा मग्ग मेळटा ह्या दिवून केलें पुरो विटा वता उदक बशीर कणें करून घेवचें आतां तुमकां गॅस लायका उजी लायका खंय काम आसा तुमकां आतां वेवस्था आसा न्ही ते वेवस्थे अनुकूल जावन वचा तुमी पळया कितलें आरोग्य सुदारण जाता वता कितलें बदलावण जाता वता आनी मागेले विद्यार्थी मित्र लोकांक सांगचे उकडे वचून पिया तिणी म्हणून तिणी जर उकडे वचून पिवची रुढी केली तेंगेली बुद्धीशक्ती बी वाडता वता याद उर तुमकां जर विद्यार्थी लोकांनी उकडे बसून घेवन उदक पिवची रुढी केलेली सावकाश उदक पिता गेलेली तेंगे मेमरी पवर कितें आसा स्मरण कितें आसा त्या जास्त जाता वता तेंगेले भितर अद्भुत जालें तसले ज्ञान प्रकाश निर्माण जाता वता ताका उकड बसून पिवका म्हणटा आमगेले गुरू केन्नाचे 1-2 मिनट 5 मिनट उठलो काय जावत ना ते उता सांग गांठी दूख अशी लोकांक शक्य ना आसली विशय जेणी खुर्ची बसून पिवची जाल्यार कोणा जाता तेणी उकड बसून पिया न्ही पिन पळया न्ही कितलो बदलावण जाता वता म्हणून 15 दिसा तरी कळण्यात तुमकां तुमगेली मनस्थिती कशी जाली उरता बुद्धी स्थिती कशी जाली उरता आरोग्य स्थिती कशी बदलावण जाली उरता म्हणून उठलो का दिसता आब्बा बरें सांगलें पळया फाल्याक म्हणून पळया म्हणाल तशी उरता ते फाल्याक म्हणाल शब्द कितें आसता ते फाल्याक जाता वत न्ही कितलें काम आमी विचार करून करूं वतना घराक करूं जाता आमचे कडेन केन्नाची ना बर कामां तशी ते केन्नाची आमी बर कामां केन्ना कितें म्हणचे फाल्यां करया म्हण ते केन्ना फाल्यां काय जाता उरता टुमारो नेवर कम्स फाल्यां केन्ना येता आमकां केन्ना येवचें आसा फाल्यां येवचें ते आज वता परतून न्ही
फाल्यां जाता कित्याक ते आज जात न्ही ते आनी फाल्यां म्हळ्यार फाल्यां गेले न्ही परतून. अशें आमी केन्ना जिवना भितर बरें काम करता नाशिल्ले तसले दुरंत विशय न्ही हे. अशें न्हू आमगे चिंतन उरका आयचें न्ही करका म्हणून. जे आयचें करका म्हळ्यार मात ते फाल्यां सकाळीं सूट येता. फाल्यां करया म्हळ्यार अय्यो आज एक 10 मिनीट लेट जालें उठाचें आत्तां नाका फाल्यां करया. अय्यो आज कित्याक केन्ना करीत न्ही हें आनी केन्ना तरी करया अशी जाता वता. तशें केलें म्हाका कांय लुकसाण ना डॉक्टर लोकांक लाभ जाता बरें त्या बद्दल प्रश्न ना. जाल्यार तुमी स्वस्थ्यान उरका तुमी आरोग्यपूर्ण उरका म्हणचेची. हें कथा कोणाकी टिंगल करता सांगिल्ली न्ही. आमी आरोग्य आमगे हाती धरून घेवका. आमगेले शरिरा भितर मागीर गुरू केन्ना म्हणटाली 60% आमगेले कंट्रोल आमगे हाती भितर उरका म्हणून शरिराचे. आनी 40% ते आमी करूं जावत ना ते ताका डॉक्टराक की आयुर्वेदीक डॉक्टराक की कोणाक वच्चें पडटा आमकां. जाल्यार 60% कितें उरका आमगे कंट्रोल उरक न्ही तें. ते कंट्रोल सुमोजान कशें उरलें हें कितें उरका वात पित्त कफ सुमोजान उरका. हें वात पित्त कफ सुमोजान उरचें तसलें एक अद्भुत उपाय म्हूण सांगलेली सक्कणेपणे खाली पोटाक हें अमृत पान करचें. उनू उदक न्हू सावकाशें सिप सिप करून न्हू गोट भरून न्हू उकड बसून पिवचें. एक रूढी करता वचा पळया कितले बदलावणी तुमकां जाता वता. कितले शरीर आनंदमय जाता वता स्वस्थ जाता वता. तुमकां दिसतलें हें समजें सांगचें मात्र म्हणून ना. मागीर मस्त लोकांक हांवें तें करसून जाला मस्त लोक मागीर आरोग्यवंत्यान आसाची. तुमी बी आरोग्यवंत्या उरो म्हणजे एक मागीर अभिप्राय आशे अशें आमगे न्हू प्रयत्न करया. आमी सगळे लोक आरोग्यवंत्यान उरया. सन कारणाक डॉक्टरान वचचें दूड दिवचे गुळी घेवचे. ते गुळी इफेक्ट कितके जाता म्हणजे तुमकां कळटना जी. तुमचे निमित्त कसले आनी परतून दुसरो रोग येताचे ते तुमकां कळटना. नंतर ते मस्त त्रास येता वता. अशें आमगे न्हू आमगे आरोग्य आमगे हाती धरून घेवका. आमगे हाती धरून घेवका कशें उरता आमी एक 10 दिवसाक 5 मिनीट सकाळ टायम आमचे खातीर आमी काण दवरता दुसऱ्या खातीर न्ही याद दवरूं. तुमचे खातीर तुमी काण दवरया. पळया कितले बदलाव जाता वता म्हणून. मागीर विद्यार्थी मित्र लोकांक विद्यार्थी आख्ख लोकांक तेंकां उकडे बसून पिवचें भारी बरें. उठलोकान पिल्यार भारी बरें. तिणी उकडे बसून पिवची रूढी करया. पळया कितली बुद्धी स्मरणशक्ती जास्त येता वता. शिक्षणा भितर तुमकां कितले एक प्रोत्साहन मेळटा वता म्हणून. अशा न्हू तसलें एक चिंतने ते भगवती ज्ञानेश्वरी आमकां सगळ्यांक दिवं म्हणजे एक प्रार्थने श्रीदेवी चरणारविंदाक करचे इश्ट करता आसा.